घेतली आहे बाईक. माय गॉड. येस, तर तुम्ही बघत असाल तर ह्यांच्याकडे जे गाड्याज आहेत लाईक स्कूटीज फ्रॉम अराउंड ₹600 पासून ऑनवर्ड्स आहेत. ही बोट ऍक्च्युली दुबईची बोट आहे. ही दुबईची बोट त्या चक्रीवादळामुळे इकडे येऊन बसलेली आहे. आपले जे मराठी ऍक्टर होते स्वप्नील जोशी यांची एक रील व्हायरल झाली होती ज्याच्यानी ते म्हणतात की लाईक काय तो बेल्ट, हा जो समुद्र आहे ना यार, ह्या ब्रिज वरून हा एक वेगळा दिसतो यार. आणि ऑलमोस्ट शनिवार असून पण काहीच लाईन नाही आहे. आपण डिरेक्टली गाभाऱ्याच्या जस्ट बाहेर आहोत आणि ते पण अगदी 5 मिनिटांमध्ये. आणि आता आपण जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. व्ह्यू वरती रस्ता आहे. हो, आता आपण जाऊया डिरेक्टली आतमध्ये. तुम्ही बघू शकतात केवढं मस्त आहे. वा, हिबा पॅलेसमध्ये ॲक्च्युली आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काहीच अलाउड नाही आहे. ह्या रूममध्ये आल्यावरती मित्रांनो तुम्ही बघा एक मस्तपैकी बेड आहे. 2x2 बेड बोलू शकता दोघांसाठी. आणि तुम्हाला रूममध्ये TV प्लस AC सुद्धा आहे. सुरमई थाली मागवलेली आहे. ही जवला आहे, हे सोलकडी आहे, हे 2 ग्रेव्ही आहेत सुरमईची आणि फ्राईड सुरमई. खूप टेस्टी दिसते वाटतं सुरमई. कसं वाटतंय सन्मित तुला खाताना? एक नंबर. तर मित्रांनो रत्नागिरीत आलोय आणि आता फिरायचं कसं म्हणून हा प्रश्न होता. तर गुगलवरती 2 दिवस अगोदर अभ्यास केला होता की लाईक आपण कसं फिरता येईल. तर मला कळलं की इकडे बाईक्स वगैरे आपल्याला स्कूटीज आहेत ते रेंटमध्ये वगैरे भेटतात. तर सध्या मी आता एक अशा प्लेसवरती आलोय रत्नागिरी स्टेशन पासून लाईक अराउंड 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. आणि श्रीनाथ बाईक्स म्हणून त्यांचा एक बिझनेस आहे आणि त्यांच्याच आपण या बोलतात ना अपार्टमेंट बोला किंवा गॅरेज टाईप इंडस्ट्रीमध्ये आलोय. आणि आम्ही लिटरली आता 4 स्कूटी घेतलेत. तर तुम्हाला मी स्कूटीज दाखवतो बघा. हे 4 आहेत. ही पहिली आपली ज्युपिटर, परत ही एंटॉर्क आहे एक नवीनच. आणि विशेषतः म्हणजे लाईक नवीन गाडी परवा जी त्यांनी घेतली आणि ती आपल्याला दिलेली आहे. आणि ती एक डिओ. असे 4 आपले छोटे छोटे स्कूटीज दिलेले आहेत. आणि बाय द वे यस तुम्हाला मी मित्रांनो भेटवतो आपले हे बिझनेस ओनर मिस्टर पवन. कृपया करून इकडे या. तर मित्रांनो हे आहे त्यांचा बिझनेस आहे मिस्टर पवन म्हणून. नमस्कार. नमस्कार. येस, तर तुम्ही बघत असाल तर ह्यांच्याकडे जे गाड्याज आहेत लाईक स्कूटीज फ्रॉम अराउंड ₹600 पासून ऑनवर्ड्स आहेत. वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या प्राइसेस आहेत. आणि मी जवळपास 8 ते 9 जणांसोबत बोललो होतो स्कूटी रिगार्डिंग. बट आय डोंट नो की मला असं वाटलं की हा माणूस थोडासा ट्रस्टी वाटतोय म्हणून मी इकडे आलोय. आणि येस तुम्ही जर ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात, खाली इकडे नंबर दिसतोय, तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा. आणि तुम्हाला मी गाड्या तर दाखवलेच, काय क्लास गाड्या दिल्यात, सगळे मस्त एकदम फुल नंबर 1 कंडिशनमध्ये. तर एकदा नक्की व्हिजिट करा. आणि आता आपण मित्रांनो आपल्या ट्रिपला सुरुवात करतोय. आपले प्रत्येक स्कूटीज घेऊन आपण सगळे निघतो. आपली एवढी मोठी पॉवर रेंजरची गँग आहे. तर सो लेट्स गो. आणि आता आपण एक छोट्याशा बीचवरती चाललोय. बीचचं नाव मला अजून तरी एक्झॅक्टली माहित नाही. आपले जो पर्सन आहे ज्यांनी आपल्याला बाईक रेंटसाठी हेल्प केलेली पवन, तोच आपल्याला घेऊन चालला. नाही तर आता आपल्याला सांगेलच की कोणता बीच आहे. तर तो व्ह्यू मित्रांनो हा मिस करू नका तुम्ही. बाय द वे दॅट्स व्हॉट आय कॅन से. रत्नागिरीचे रस्ते फायनली गाववाली फिलिंग मस्त. असं कोकणात बऱ्याच दिवसापासून यायची इच्छा होती आणि ती आज कंप्लीट झालेली. लाईक मागील 2 वर्ष अगोदर आपण आलो होतो. बट आय डोंट नो लाईक ते तो जो एक रील आहे तो तुम्हाला नंतर सांगेनच कोणता वाला बोलतोय मी. तो व्ह्यू बघा, व्ह्यू दॅट्स कॉल्ड कोकण ब्रो. व्ह्यू ओ माय गॉड. तर मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघत आहात आपल्या ह्या कडपे पठार बीचचा. एक्झॅक्टली रोडच्या जस्ट बाजूलाच आहे हा बीच. आणि तुमची बाईक बघा केवढी जवळपास आली आहे बीचच्या. हे बघा, हे बाईक्स आपले स्कूटीज आणि हा बीच. कसं वाटतंय रे तुला? एकदम छान वाटतं. आंघोळ केली का? नाही अजून. पाण्यात जायचं आंघोळ करायला. अजून आम्ही आंघोळ केली नाही. आम्हाला आंघोळ करायचा विचार आहे. पण त्या अगोदर आपण जाणार आहोत मित्रांनो आरे वारे बीचच्या आपल्या होमस्टे वरती. आणि मग तिकडे जाऊन आपण आंघोळ करणार आहोत. बीचला जाण्याचा रस्ता बघा एकदम प्रॉपर गाव आहे. बघा एकदम प्रॉपर गाव मित्रांनो. तुम्ही बघू शकता एकदम असं प्रॉपर गावाची फिलिंग येते. आणि वाव. आणि हा समोरच आपल्याला बीच दिसतोय ॲक्च्युली. काय मस्त नजारा आहे. ओ माय गॉड नाईस.
तर त्यावेळेला बीच नंतर मित्रांनो आपण अजून एक बीच बघायला आलोय आणि दॅट इज लाईक काय बोलतात ना, काहीतरी एक अशी वस्तू बघायला भेटणार आहे ज्याच्या काहीतरी रिलेटेड आहे लाईक टू सी. तर अशी काहीतरी वस्तू तुम्हाला दाखवणार आहे आणि ती खूप जुनी आहे. आणि ऍक्च्युली बघा जायचा रस्ता खूप अवघड आहे, खड्यांमधून आपण चाललोय कसं तरी. हो आता नाही दाखवणार ती. तर येस हा मी ना आता इतक्यात एक मोठी बोट बघितली होती, आय डोंट नो कुठे गेली ती. इथे एक मोठी बोट होती जस्ट. आय होप आपण असं गेलो असतं तर बेटर होतं. गणपती बाप्पा. हे बघा सगळी गँग इकडे कशी बिझी झाली काय काय करण्यामध्ये. सो लेट्स गो. तर येस मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं तर काहीतरी मी स्पेशल दाखवणार आहे आणि लाईक समथिंग रिलेटेड टू हिस्ट्री अबाउट सी. तर मित्रांनो तुम्हाला मी एक सांगायचं इच्छितो की 2020 साली जेव्हा लॉकडाऊन होता राईट, तर तेव्हा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कोरोना चालू असताना ना एक हे आलं होतं चक्रीवादळ. आपण तेव्हा काहीतरी असं काहीतरी होतं बघा चक्रीवादळ रिलेटेड. तर तेव्हा मित्रांनो ही जी बोट आहे ना, ही बोट ऍक्च्युली दुबईची बोट आहे. ही दुबईची बोट त्या चक्रीवादळामुळे इकडे येऊन बसलेली आहे आणि ती आता लिटरली टोटली पूर्णपणे स्क्रॅप झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात ही ती बोट आहे आणि आता टोटली स्क्रॅप आहे टोटली. मित्रांनो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना, या पाण्याचा दोन ऍक्च्युली वेगवेगळे कलर आहे बघा. तिकडे वेगळा कलर आहे, इकडे वेगळा कलर आहे. अँड दॅट्स व्हॉट आय कॅन से. येस आपण पहिल्यांदाच एकदम एवढ्या नियरेस्ट चाललेलो आहे. बीचवरती आपण जातोच, पण तुम्हाला मी काहीतरी दाखवतो बघा आता आपण किती नियरेस्ट चाललो आहे. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, आर यू रेडी फॉर दिस? ब्लू वॉटर, ब्लू लाईफ. अजून काय? ब्लू सीनरी ब्रो. सीनेरी देखो, सीनेरी क्या क्रिस्टल क्लियर वाटर ब्रो. वाटर पानी, क्या पानी है भाई. 1 2 3. तर मित्रांनो आता आपण निघालो आहोत. आपण डिरेक्टली चाललो आहोत आरे वारे बीच वरती, जी तिकडे आपला स्टे आहे. तर तुम्ही बघू शकता काय मस्त रस्ता आहे आणि आपण मस्त ज्युपिटर चालवतोय. आरे वारे बीच वरती आपण एक रिसॉर्ट बुक केलेलं आहे, तर तिथे आपण स्टे करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता काय मस्त झाड आहे आणि माझ्या मागे माझे मित्र आहेत. त्या साईडला माझ्या मागे राऊत आहे. तर येस, ओव्हर टू यू राऊत. भाई साहब कुठे चाललोय आपण? हे गाडी सटकते रे. गाडी सटकते. मला तरी माहिती काय असेल, शॉर्टकट बघितलं मी. वेलकम टू रत्नागिरी. A few moments later. येस मित्रांनो, संध्याकाळी 4:30 वाजलेत. छान आपण पहिलं म्हणजे तुम्ही जो लास्ट शॉट बघितला त्याच्यानंतर आपण आलो आपल्या या रिसॉर्टवरती, जिथे आपण स्टे करत आहोत. आज आम्ही मस्तपैकी लंच केला, दुपारचा आंघोळ वगैरे केली आणि आता 4:30 वाजलेत आणि आपण निघालो आता आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शन घ्यायला. दॅट इज नन अदर दॅन गणपतीपुळेला. सो इथून जवळपास अराउंड 12 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि हे आपल्या गाड्या आहेत. तर आज ड्रायव्हर्स मे बी चेंज होतील जाता जाता. सो मित्रांनो मी तुम्हाला डिरेक्टली आता गणपतीपुळ्यामध्ये भेटतो. चलो. तर येस मित्रांनो, गणपतीपुळेला जायच्या अगोदर आम्ही एक अशा पॉईंटवरती थांबलोय जाता जाता की मध्ये ना आपल्या जे मराठी ऍक्टर होते स्वप्नील जोशी यांची एक रील व्हायरल झाली होती, ज्याच्यानी ते म्हणतात की लाईक काय तो बेल्ट. आणि तो रील आम्ही 17 वेळा ऐकून 1760 सुद्धा बोलू शकतो. आणि आता मी त्या पोझिशनवरती आणि एवढी हवा आहे ना की मला माईक सुद्धा पकडायला लाईक टेन्शन आलंय की लाईक उडून न जावा. येस, आता मी तुम्हाला टाइमपास करत आहे, तुम्हाला तो बेल्ट दाखवतो. तुम्ही बघा, हा आपल्या मागे बेल्ट आणि आता तुम्ही एन्जॉय करा बेल्ट. वाव, हा जो समुद्र आहे ना यार, ह्या ब्रिज वरून हा एक वेगळा दिसतो यार. अँड दॅट्स व्हॉट यू आर वॉचिंग ओव्हर हिअर. मस्त व्ह्यू आहे, वन ऑफ द बेस्ट लाईक कोकणामधला बोलू शकतात आपण ह्याला.
तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या गणपतीपुळ्याला, आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करायला. आणि ऑलमोस्ट शनिवार असून पण काहीच लाईन नाही आहे. आपण डिरेक्टली गाभाऱ्याच्या जस्ट बाहेर आहोत आणि ते पण अगदी 5 मिनिटामध्ये. आणि आता आपण जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. Actually, रत्नागिरीमध्ये खूप हिट आहे. काय सांगू तुम्हाला काय काय आम्ही फेस करतो ॲक्च्युली. वारा मस्त आहे. गाडी चालवतानाच फक्त नाहीतर बाई रूमवरती होतो, आंघोळ करून पण असं वाटत नाही की आंघोळ केली आहे, कारण एवढं गरम होतं आहे. येस मित्रांनो, 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे. हाऊ लक्की वी आर राईट. मुंबईवरून आलो आणि गर्दी पण नाही भेटली. सो हाऊ लक्की वी आर. येस वी कॅन से कन्सिडर आवर सेल्फ. आणि आता जस्ट येस वी आर. तर आता आपण बाहेर आलो आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ते मंदिराच्या जस्ट लेफ्ट हँड साईड आहे. वाव, काय फ्रेम येतो यार गणपतीचा मंदिराचे. आणि या साईडला बीच आहे. बीच ॲक्टिव्हिटीज वगैरे इकडे प्रोव्हाइड केले जातात. आणि तुम्ही इकडे बघू शकतात काय मस्त वाटतं मंदिर. वाव. आणि आता आपण आलोत मित्रांनो बीच वरती. तुम्ही बघू शकतात भरपूर सारे वॉटर ॲक्टिव्हिटीज इकडे बघायला भेटत आहेत आपल्याला. तर बीचमध्ये थोडंसं एन्जॉय घेऊया, बीचला महसूस करूया, फील करूया. आणि हा गणपतीपुळ्याची मस्त सनसेट इव्हनिंग आपण एन्जॉय करूया. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. दिस इज द डे 2. आणि आज आपण ठरवलं सकाळी उठल्या उठल्या आपण चाललो आहोत अरे बीचवरती थोडीशी मजा करायला. अँड दिस फुटेज इज फ्रॉम गोप्रो. तुम्ही गोप्रोमधले फुटेज पाहतात बिकॉज पाण्यात जायचं आहे खेळायला आपल्याला. तर तुम्ही बघू शकतात बघा सगळे कसे झोपेतून उठून आले. आय डोंट नो हे कोणते आवाज आहेत पण आहेत. आणि येस मित्रांनो, आपण आलो आहोत फायनली बीचवरती. तुम्ही बघू शकतात दॅट इज समथिंग डिफरंट राईट. वेगळीच मजा असते बीचवरती येऊन एन्जॉय करायची आणि ते आपण करतोय. भाई साहब, हे जेव्हा वेव्ज येत आहेत ना यार, काय फिलिंग आहे यार, काय कोकण आहे हे. वेगळंच भारी वाटतं यार खूप बघायला गेलं तर यार. काय तो बीच. आणि ॲक्च्युली पाणी जे आहे ना मित्रांनो खूप क्लीन आहे बघायला गेलं तर. तुम्ही बघू शकतात ना की आपलं मुंबईतलं चौपाटीतलं पाणी आणि ह्या पाण्यामध्ये खूप फरक आहे. मग कसं वाटते तुम्हाला आरे वारे बीचवरती आल्यावर? फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट एक्सपिरियन्स इज द बेस्ट एक्सपिरियन्स. तो आज जाणून घेतला. आता असं वाटत नाही आपण लय पुढे चाललोय. नाही वाटत आहे, कारण की तिथे खूप लोक पुढे तिथे नाही कोण. पाणी लय खारट आहे मित्रांनो. 17 फीट डीप मध्ये गेलाय पण पाय वरती आले. अरे चष्मा पकड. अरे चष्मा चष्मा भेटला. तर येस मित्रांनो, दिवस दुसऱ्याची सुरुवात आपण सकाळी आरेवारे बीचवरती केली. नंतर आपण आलो आहे आपल्या स्टेवरती जिथे आपण स्टे केलं होतं. आणि आता मस्त नाश्ता वगैरे करून रेडी होऊन आपण निघालो आहोत कुठेतरी नवीन प्लेस एक्सप्लोअर करायला. पण त्याच्या अगोदर मित्रांनो, आम्ही जिकडे राहिलो हे तुम्हाला सांगण्याची तर गरज नक्कीच असेल की आपण कुठे स्टे केला होता. तर आता आपण स्टेकेशन आपण पूर्ण बघणार आहोत, कुठे काय प्लेसेस अवेलेबल आहेत. तुम्हाला जर इकडे यायचं असेल की लाईक कोणते कसे प्रकारे रूम्स अवेलेबल आहेत आणि प्राईस वगैरे सगळे डिस्कस करणार आहोत. तर सध्या आता मी आहे मित्रांनो पार्किंगमध्ये. तुम्ही बघू शकता हे पार्किंग आहे आपली. बरेच 4 व्हीलर्स वगैरे लागले. तिकडे छोटंसं बसण्याची जागा आहे. इकडे आल्यावरती तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल एक छोटासा आपला मंकी आहे. हे आपलं रिसेप्शन स्टॉल आहे. तर या रिसेप्शन सेंटरच्या इथून ना मित्रांनो इकडे रस्ता जातो खाली जायला. तर आता आपण खाली जाणार आहोत आणि चेकआउट करणार आहोत की कसं काय आहे. तर हे बघा असे स्टेअर्स आहेत खाली जायला. आणि ॲक्च्युली एक रिसॉर्टचं नाव आहे आरेवारे बीच रिसॉर्ट. मी सांगायचं विसरलं स्टार्टिंगला. इकडे पण रूम्स आहेत
आणि हे दोघं बघा आता रूम्समध्ये घुसणार आहेत 1 by 1. आणि इकडे खाली आल्यावरती मित्रांनो तुम्हाला एक छोटंसं ना फाउंटेन बघायला भेटतं. हे बघा फाउंटेन, नाईस ना, मस्त. आणि आपला मोर हे बघा बाजूला पूर्ण काय बोलतात ना जंगल टाईप एरिया, डोंगरामध्ये बोलतात ना लोकेटेड असलेलं हे एक असं छोटंसं आणि मोठंसं बोलू शकतात आरे वारे बीच रिसॉर्ट आहे. आणि खाली आल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथे डायनिंग एरिया बघायला भेटेल. हे बघा हा डायनिंग एरिया ॲक्च्युली, राईट. ह्या डायनिंग एरियामध्ये आपण काल इथे आफ्टरनूनला लंच केलं होतं, तर तुम्ही बघू शकता. आणि डायनिंग एरियापासून तुम्हाला मित्रांनो तुम्हाला एक लोकेशन दाखवतो. सी व्हॉट इज दिस, दिस इज अ बीच व्ह्यू. आपण इथून जाणारच आहे बीचमध्ये. आणि हे बघा बीच व्ह्यू, वाव, नाईस. आणि खाली थोडीशी ॲम्पल ऑफ स्पेस आहे, छोटंसं पार्क ऑफ गार्डन. आणि आता आपण रूममध्ये जाऊया. तर मित्रांनो तुम्हाला मी आता एक रूम दाखवतो आहे, जो की आहे एक डेमो रूम बोलू शकतात आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि हे बघा हा जो रूम आहे असं छोटीशी बाल्कनी आहे. रूम नंबर आहे G2. ह्या रूममध्ये आल्यावरती मित्रांनो तुम्ही बघा एक मस्तपैकी बेड आहे, 2 by 2 बेड बोलू शकता दोघांसाठी. इकडे आल्यावरती एक ड्रेसिंग टेबल आहे, हे बघा. आणि तुम्हाला अजून पुढे दाखवतो आहे बघा केवढा मोठा रूम आहे ॲक्च्युली हा. आणि तुम्हाला रूममध्ये TV प्लस AC सुद्धा आहे. आणि इकडे वॉशरूम आहे बघा, इकडे वॉश बेसिन आहे छानपैकी. आणि इकडे वॉशरूम. तर हाचा एक छोटासा रूम आहे. आता ह्याचे प्राइजेस वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबरसुद्धा आहे. आणि तुम्हाला मी एक कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देणार आहे, तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात नक्की. येस, आरे वारे बीच रिसॉर्ट हे रिसॉर्टचं नाव आहे आपल्या. तर येस मित्रांनो तुम्ही जे आता रूम्स बघितले त्याची जी प्राईस आहे अराऊंड लाईक नॉन AC तुम्हाला 2,500 आहेत आणि AC 3,500 आहे. कपल रूम आहे. आणि रूम नंतर तुम्हाला एक अशी प्लेस दाखवतो जिथे तुम्ही रात्रीपासून चिल आउट करू शकतात. सो दिस इज वॉट अ प्लेस लुक लाईक. तिथे आम्ही बसलो होतो काल रात्रीमध्ये मस्त झोपाळ्यावरती. आणि छोटासा डायनिंग टेबल. आणि हे बघा हाय. आणि हा पण व्ह्यू छान आहे ॲक्च्युली, डिरेक्टली बीचचा व्ह्यू आहे. आणि मित्रांनो अजून एक विशिष्ट म्हणजे काय माहिती का, रिसॉर्टमध्ये आपलं जसं टाटा पॉवर आहे, अदानी पॉवर आहे, तसं आपल्याला एक विलेज साईडला MSEBच्या पॉवरवरती बरेच इलेक्ट्रिक सिटी चालते. तर इकडे तसं नाही आहे. इकडे तुम्हाला पूर्ण टोटल जी इलेक्ट्रिसिटी आहे ही टोटली पूर्ण जनरेट होते सोलार एनर्जीवरती. तर म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल ना, तर हे बघा ह्याच्यावरतीचे सोलार पॅनल्स आहे, या सोलार पॅनल्सवरती पूर्ण रिसॉर्टला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते. तर येस मित्रांनो पूर्ण रिसॉर्ट बघितलं आणि जस्ट आता खालच्या फ्लोअरला आलो आहे. खालच्या फ्लोअरवरती आल्यावर तुम्हाला काहीतरी मस्त सरप्राईज दाखवतो. हा जो रस्ता चालला आहे ना, तुम्ही बघा कुठे चालला आहे. डिरेक्टली बीच व्ह्यूवरती रस्ता आहे. हो, आता आपण जाऊया डिरेक्टली आतमध्ये. तुम्ही बघू शकतात केवढं मस्त आहे. वाव, एकदम क्लोज आलं आहे. ॲक्च्युली काल आम्ही इकडे आलो होतो तर जवळपास आम्हाला वाटतं तर त्या दगडापर्यंत आम्ही चालत गेलो होतो, पाणीच नव्हतं. पण आता पाणी बघा केवढं आलेलं आहे. वाव. आणि तो समोर जो आहे तो आरे वारे बीच आहे. आपण सकाळी तिकडे होतो आणि तिथून आपण इकडे आलो, तुम्ही बघू शकतात. आपण चेकआउट केलं आहे आपल्या आरे वारे बीच रिसॉर्टमधून. हे बघा, आणि आता आपण चाललो आहे आपल्या आजच्या पहिल्या प्लेसवरती, दॅट इज थिबा पॅलेस. दुपारचे 1 वाजलेत आणि अशी आपल्याला खबर कळली की गुगलवरून की थिबा पॅलेस किती वाजता उघडतं आहे? 1:30 वाजता. तर आता थिबा पॅलेस काय आहे एक्झॅक्टली, कसं दिसतं, आणि मी ऐकलं म्युझियम वगैरे आतमध्ये, तर हे आपण आता बघायला जाणार आहोत. सो लेट्स गो. 1, 2, 3. तर थिबा पॅलेस ॲक्च्युली मला पण एवढी आयडिया नाही आहे की काय एक्झॅक्टली, बट आय हॅव हर्ड लाईक आतमध्ये छोटंसं म्युझियम आहे. दुपारचे जवळपास ना मित्रांनो 2 वाजलेत. खूप कडक ऊन पडलेलं आहे ॲक्च्युली रत्नागिरीमध्ये. आता बाईक चालवत आलो, हवा वगैरे लागत होती म्हणून एवढं काय जाणवलं नाही, बट ॲक्च्युली इट्स व्हेरी मच हॉट ॲज कम्पेअर्ड टू मुंबई बघायला गेलं तर. तर आता आपण जाऊया थिबा पॅलेसच्या आतमध्ये, एक्झॅक्टली काय आहे हे आपण ट्राय करूया जाणून घेण्यासाठी. तर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर जास्त जास्त लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि आपल्या सबस्क्राईब पण करून घ्या. इकडे काहीतरी बघा ना कसं इकडे लाईक मला बसण्याची जागा दिसतात, काहीतरी मे बी शोज वगैरे होत असतील. आणि तुम्ही बघू शकतात आमची गँग फुल जोरात. आमच्या जॉन्टीला बघून असं रिअल फिलिंग येते की आम्ही खरंच गोव्यात आलोय. आमचा डेंजर जॉन्टी आहे. गाडीचा चालवताना आय कॅन फील समथिंग डेंजर जॉन्टी.
आमच्यासोबत आहे, आम्हाला भीती वाटायची गरज नाही आहे. तो आता आपण एंट्रन्समध्ये जाऊया आता. चलो. तर मंडळी आपण आलो होतो थिबा पॅलेसमध्ये. ॲक्च्युली आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काहीच अलाउड नाही आहे. तर ऑब्व्हियसली फोन आणि आपले जे गोप्रोज वगैरे आहेत ते सगळे म्हणजे बंद होते आतमध्ये. कारण मला असं वाटतं की काही जागी हे रेस्ट्रिक्शन्स लाईक टाकणं इज व्हेरी मच कंपल्सरी. बिकॉज काही असे प्लेसेस असतात की आपण जे आहेत मित्रांनो ते ॲक्च्युअल जाऊन बघण्यास वेगळी मजा असते राजस्थान आपण व्हिडिओजमध्ये वगैरे बघतो. सो लाईक आतमध्ये थिबा नावाचे एक आपले किंग होते लाईक फ्रॉम म्यानमार म्हणून. त्यांच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आहे आणि असं म्हटलं जातं की त्यांना इथे नजर कैद केलं होतं या थिबा पॅलेसमध्ये. तर सगळी डिटेल्स तुम्हाला जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे बघायला तर भेटेलच. आणि हा आपला थिबा पॅलेस जो आहे जो अशा काही प्रकारे दिसतो खूप मस्तपैकी आणि पूर्ण असं स्ट्रक्चर वाईज आपल्याला वरतीहून खालती फिरायला बघायला भेटणार ह्या थिबा पॅलेसमध्ये. आणि येस मित्रांनो आतमध्ये काही लाईक स्कल्पचर्ड आहेत लाईक स्टोन चालायचं अगोदर लाईक अगोदर टाईल्स वगैरे नव्हतं तर स्टोन्सवरती तुम्ही पण बघितलं असेल की मंदिरामध्ये स्टोनवरती कार्विंग केलेली आहे. तर हे सगळे छोटे छोटे स्ट्रक्चर्स आहेत आपल्या बरेच देवांचे वगैरे स्टॅच्यूज तुम्हाला आतमध्ये बघायला भेटतील. जसे की गणपती बाप्पाचे होते, आपले विठ्ठल रुक्मिणी यांचा पण सुद्धा स्टोन स्कल्प्टेड स्टॅच्यू सुद्धा होता. तर यू कॅन व्हिजिट दिस प्लेस थिबा पॅलेस. तर मंडळी आता झाली आपल्या जेवणाची वेळ आणि जेवणाच्या स्पेशलमध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. बघायचं आहे का? बघता बघताच मसाला पापड संपलाय आमचा. आणि दॅट स्पेशल फॉर यू. मस्त कोली वडा प्रॉन्स. आता आपण प्रॉन्स खाणार आहोत 1 by 1. अजून बरेच काय अशी डिश येणार आहे आपली. आता सन्मीतची थाली आलेली आहे. तुम्हाला बघायचं का थालीमध्ये काय आहे? तर सन्मीत काय सांगशील तुझ्या थालीमध्ये काय आहे? तर ओके सुरमई थाली मागवलेली आहे. ही जवला आहे, हे सोलकडी आहे, हे 2 ग्रेव्ही आहेत सुरमईची आणि फ्राईड सुरमई. खूप टेस्टी दिसते वाटतं सुरमई. कसं वाटतंय सन्मीत तुला खाताना? एक नंबर. तर स्टार्टरमध्ये तर प्रॉन्स खाल्ले होते आणि थोडंसं आता मला बोंबील खायचे होते ॲक्च्युली पण बोंबील अवेलेबल नाही आहे. सो मी डिसाईड केलं की आय विल स्टे ऑन चिकन. आणि येस माझी थाली आलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता कोंबडी वडे, चिकन, ही ग्रेव्ही आहे, सोलकडी आहे आणि अंड्याचं कालवण आणि सलाड आहे. जॉन्टीनी पण तेच मागवलेलं आहे. आणि राऊत तू पण काय मागवलेलं आहे? तेच मागवलेलं आहे राऊतनी पण. आणि हे 2 व्हेजिटेरियन आहे, त्यांचं अजून जेवण येत आहे. यांना ही ॲक्च्युली शिक्षा आहे रत्नागिरीमध्ये येऊन व्हेज खाण्याची. आणि आमच्या प्रितेश स्पेशल हू ऑलवेज ऑर्डर समथिंग युनिक खातोय प्रॉन्समध्ये बिर्याणी. आणि मित्रांनो व्हेजमध्ये फायनली काय मागवलंय तुम्ही? व्हेज थाली तुम्ही सांगू शकतात काय काय तुमच्या थालीमध्ये? आमरस, दही, सोलकडी, डाळ, भात. दोघांनी सेम खाल्लंय. आता एन्जॉय. बेस्ट ऑफ लक एव्हरीवन. हॅव अ गुड लंच. थँक्यू. बाय बाय. A few moments later. मस्तपैकी लंच झाल्यानंतर मित्रांनो आज आपण आत्ता आपण आलो आहे एका अशा डेस्टिनेशनवरती. इट्स ॲक्च्युली अ फोर्ट ज्याला म्हणतात रत्नदुर्गा फोर्ट. सिटीपासून थोडंसं पूर्ण लेफ्ट साईडला पडतो जिथे सी शोर वगैरे अवेलेबल आहे. आणि बघा आता जस्ट फोर्टच्या खाली उभा आहे. रत्नदुर्गा फोर्टवरती आल्यावरती तुम्हाला मित्रांनो आई भगवती मातेचं मंदिर दिसतं. त्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आणि बाय द वे आज काहीतरी फंक्शन वाटतं कारण इकडे सगळं आज कार्पेट वगैरे टाकलेलं आहे तुम्ही बघू शकतात. आणि माझ्या मागे स्टेजसुद्धा बघू शकतात. बरेच टुरिस्ट आलेले आहेत. बघा वरती तिकडे आपला फ्लॅग मस्त वेव्ह करतो आहे. ही इथे एंट्रन्स होती आणि हे मंदिराचं एंट्रन्स. मित्रांनो आत्ता आपण आलो आहे टॉप मोस्ट पॉईंट ऑफ रत्नागिरी बोलू शकतात रत्नदुर्गा फोर्टच्या वरती. आणि इकडून जो व्ह्यू दिसतोय ना इट्स फॅब्युलस. आणि इकडून मित्रांनो आपण जी काल म्हणजे ब्लॉगच्या अगोदर तुम्ही जी जहाज बघितली जी दुबईची होती त्याचं नाव काय विसरलो, वेसल काहीतरी लास्टला होतं, ती सुद्धा मला इकडून दिसते. सो लेट्स झूम आणि मजा तुम्ही पण बघा. तर मित्रांनो ते बघा ती जी जहाज दिसते तो मला राईट ती मिऱ्या बीचवरती जहाज आहे आपण जी काल बघितली होती. आणि आपण अजून खूपच लांब आहोत ॲक्च्युली त्याच्यापेक्षा. बघा ॲक्च्युली मित्रांनो जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायत ना ते तुम्ही जस्टिस नाही करू शकत. जे आम्ही डोळ्याने पाहतोय इट्स समथिंग व्हेरी मच डिफरंट. इट्स फॅब्युलस. एवढं छान दिसतं ना हा नजारा. तो व्हिडिओ मी काढतो तर व्हिडिओमध्ये पण मला बघण्यामध्ये मजा येत नाही. इट्स व्हेरी मच डिफरंट ॲक्च्युली. तर मित्रांनो रत्नदुर्गा हा जो फोर्ट आहे याची बांधणी फार पूर्वी बहामन काळात झाली होती.
1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला होता. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1690 साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला. 1755मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता. तर त्यानंतर तो पेशवांच्या अंडर पण होता, पेशवांच्या कंट्रोलमध्ये नंतर घेण्यात आला. 1950मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन 1989मध्ये या किल्ल्याची म्हणजे डागडुजी करण्यात आली. डागडुजी म्हणजे रिकन्स्ट्रक्शन ऑर रिडेव्हलपमेंट समथिंग. किल्ल्याचा जो आकार आहे ना मित्रांनो, हा घोड्याच्या नालासारखा आहे ॲक्च्युली. तर ह्याचा जो आहे तर ह्याला ॲक्च्युली रत्नदुर्ग पण फोर्ट म्हणतात आणि भगवती फोर्ट पण म्हणतात, बिकॉज इकडे किल्ल्याच्या वरती भगवती मातेचं मंदिरसुद्धा आहे, राईट. मित्रांनो, रत्नदुर्गी फोर्ट व्हिजिट झाल्यानंतर आता आपण चाललो आहे रत्नदुर्ग शिवसृष्टीमध्ये. जस्ट इकडे मागे ऑपोजिट फोर्ट आहे आणि जस्ट इकडे तुम्ही बघू शकता. दिस इज हाव द एंट्रन्स लुक लाईक. आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत. सो लेट्स गो. येस. आणि अशा प्रकारे काही एंट्री आहे छोट्याशा दरवाज्यातून. वाव. आतमध्ये राईट साईडला तुम्हाला बघा काय बघायला भेटते. इट्स अ बोट लाईक स्ट्रक्चर. बोटचं स्ट्रक्चर बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. इकडे आतमध्ये आल्यावरती तुम्हाला एका फोर्टचा छोटासा मिनिएचर क्रिएचर क्रिएटर दिसतं. ॲक्च्युली थिंक मला वाटतं इकडे पाणी असतं, बट इकडे सध्या पाणीचं कनेक्शन बंद आहे. आणि तुम्ही जो बघताय तो आहे आपला रत्नदुर्ग फोर्ट. तर मित्रांनो, इथे तुम्हाला वरती आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू बघायला भेटतो आणि आपण आता तिकडेच जाणार आहोत. पण खूप मोठी प्रोसेस ॲक्च्युली जाण्यासाठी. बघा एवढी मोठी लाईन फिरून वरती. सो लेट्स गो. तर मित्रांनो, एक मस्त प्लेस गव्हर्नमेंटने इकडे बनवली ॲक्च्युली. आणि आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे ते डिरेक्टली पॉईंट करतात आपल्या रत्नदुर्ग फोर्टवरती. हे बघा, हा स्टॅच्यू आहे आणि त्याच्या जस्ट ऑपोजिटला रत्नदुर्ग फोर्ट. तर काय छान प्रकारे प्लॅनिंग करून बनवलेलं आहे. आणि तुम्हाला इथे खाली बरेच फोर्ट्स वगैरे असे बनवलेत. आणि आय थिंक माझं काम अजून जे आहे ते खूप काम चालू आहे फोर्ट्स. आणि आय होप सो लवकरात लवकर होईल. तो मेन गेट जो तो दिसतोय तुम्हाला, मस्त फ्लॅग पण आपला वेव्ह करतोय. हा रत्नदुर्ग किल्ला, 3 फ्लॅग्स आहेत आणि असा काहीतरी आपल्या महाराजांचा स्टॅच्यूचा व्ह्यू. वाव. 2 hours later. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत. स्कूटी वगैरे सगळी परत आपण रिटर्न केली आणि त्यानंतर आपण मस्त डिनरसुद्धा केलं आहे. आणि आता आपण रिटर्न चाललो आहे मुंबईला. रिटर्न जर्नी आपली इथून सुरुवात होते. आणि येस, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, दॅट इज रत्नागिरी रेल्वे स्टेशन. मी तुम्हाला व्लॉगच्या अगोदर स्टार्टिंगमध्ये दाखवलं की मुंबई आपला जो एअरपोर्ट आहे टर्मिनस 2 त्यासारखं बनवलं आहे. आणि रात्री बघण्यामध्ये एक वेगळंच काहीतरी छान वाटतं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतं आहे, राईट. वाइब तो है. वाइब है भाई. हैप्पीली स्टे है काय, हैप्पीली है शाय है काय. गलत मैसेज है भाई. गलत मैसेज तो दिखा दो ना क्या लिखा है. हैप्पीली हाय, हायली हॅप्पी. ओके. सो इनडायरेक्टली तो म्हणतोय की हॅप्पीली हाय राहा आणि हायली हॅप्पी राहा. आता जे ज्यांना समजलं ते ठीक आहे, ज्यांना नाही समजलं तो विषय स्किप करूया. आणि हे बघा, हे अजून 3 आलेत कशी आरामशीरमध्ये चालतात, जसं की आम्हाला काय पडलीच नाही आहे, राईट. तिकीट हो. तर आता आम्ही चाललोय प्लॅटफॉर्मवरती. लेट्स गो. तर येस मित्रांनो, दिस इज द डे 2. काल रात्री आपण ट्रेन पकडली होती आणि आज सकाळी चालू आहे जस्ट. आणि आता थोडंसं झोपेतून उठून फ्रेश वगैरे झालो आहे. तर दॅट्स वॉट आय कॅन से की अशा प्रकारे आमची रत्नागिरी ट्रिप झाली होती सक्सेसफुल. तर जर तुम्ही ट्रिपला जात असाल तर मी काही माझ्याकडून तुम्हाला सजेशन्स देण्यात इच्छुक असेल की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जो आहे की गुगल मॅप्स जो आहे तो ॲक्च्युली ऑफलाईन डाउनलोड करून जावा. आता डाउनलोड ऑफलाईन कसं करायचं, तर गुगलवरती बरेच व्हिडिओ आहेत, यूट्यूबवरती प्रॉपरली रत्नागिरी एक्सप्लोर करा तर पूर्ण रत्नागिरीचा मॅप जो आहे तो पूर्ण प्रॉपरली असं डाउनलोड करून जावा. कारण तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करतात तर तुमचं नेटवर्क फ्लक्च्युएशन होतं, तर मे बी तुम्हाला प्रॉपर रूट मे बी रिरूट होऊ शकतो. तर तुम्ही ते नक्की एकदा डाउनलोड करून ठेवा. काय नाही, अराउंड 15 ते 16 MB फक्त स्पेस घेईल रत्नागिरीचा अख्खा मॅप डाउनलोड करायला. आणि जे काही तुमची हॉटेल्स बुकिंग असेल, जसं आरेवारेचं मी तुम्हाला हॉटेल बुकिंग ऑलरेडी दिलेली आहे. परत बाईकचे पण आपण बुकिंग्स ऑलरेडी दिलेली आहेत. दे बोथ आर एक्सिलेंट. तुम्ही त्यांच्या थ्रू माझ्या रेफरन्स तुम्ही कॉल करू शकता. देर इज नो कमिशन अँड ऑल. आय एम जस्ट अ हेल्पिंग हँड फॉर यू गाईज. आणि इन केस जर तुम्हाला काय डाऊट असेल तर मला या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एवढाच आजचा व्लॉग, आजच्या पूर्ण ट्रिपचा व्लॉग मित्रांनो मी एवढाच ठेवतो. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय. स्टे होम, स्टे सेफ अँड एन्जॉय द डे, एन्जॉय द लाईफ. ठीक आहे. होऊन जात.
ते होऊन जातं, काहीतरी बोलून जातो आपण. तर येस, बाय बाय, पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.